राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 20 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन। साधन जमण्यास कृपा आवश्यकच आहे। ईश्वर साक्षात्कार, स्वरूप दर्शन, ज्ञान हे सर्व साध्य होण्यासाठी परमेश्वराची उपासना, भक्ती, योग मार्गाचा अवलंब, ध्यान वगैरे उपायांचा अवलंब करावा लागतो। या सर्वांना साध्य म्हणूनही संबोधण्यात येतं। ध्यानाला बसण्याच्या प्रक्रियेला नेम असंही म्हणतात। नित्य नेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी असा उल्लेख समर्थांनी दासबोधात केलेला आहे। आमच्या चिमड संप्रदायात याच उपासनेला साधन असं म्हणतात। तेही त्रिकाल साधायचंय। साधन या शब्दातच एक निराळा गूढ अर्थ आहे, जे अखंड चालूच आहे। देहांतर्गत श्वासोच्छ्वासाच्या रूपानं ते जाणीवपूर्वक साधावयाचं आहे, म्हणून ते साधन। त्रिकाळ साधनाला महत्त्व अशासाठी की सकाळ, दुपार, संध्याकाळ या संक्रमण वेळा आहेत। त्यात एकाग्रता लवकर साध्य होते, म्हणून त्रिकाळाला महत्त्व। काळ चुकला म्हणून साधनच करावयाचं नाही असं नाही। साधन करण्यासाठी करत असताना आणि साधनानं काही विशेष सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतरही सद्गुरूंची कृपा अत्यावश्यक असतेच। किंबहुना मी साधन करतो म्हटलं तर फार काळ चालत नाही, हा बहुतेक साधकांचा अनुभव असावा। माझ्या प्रयत्नाने मी साधलं असं म्हणणं चूक आणि खोटं आहे। प्रज्ञावंत आणि अनन्य या दोन विशेषत्वांचा उल्लेख समर्थ दासबोधात शिष्याच्या बाबतीत करतात, तो लक्षात ठेवण्यासारखा आहे। साधनच मुळात गुरुकृपा व्हावी म्हणून करावयाचं आहे। गुरुकृपा झाल्यावर साधनाला थोडासा विश्राम दिला तरी चालतो। परमपूज्य दादा म्हणत असत त्याप्रमाणे सिद्ध दोन प्रकारचे असतात, एक साधन सिद्ध आणि दुसरे कृपा सिद्ध। नेटानं साधन झालं तर गुरुकृपा होतेच। गुरुकृपेची आवश्यकता साधनात येणाऱ्या विक्षेपांचं, विघ्नांचं निवारण होण्यासाठी आहे। साधन, ध्यानधारणा, नामस्मरण या सर्वच गोष्टी निसर्गक्रमाच्या विरुद्ध आहेत, म्हणून शारीरिक विघ्नांना सुद्धा तोंड द्यावं लागतं। सूक्ष्मातील विघ्न तर खूपच असतात, ती गुरुकृपेशिवाय निवारण होऊ शकत नाहीत। सद्गुरूंचं शिष्यावर 24 तास लक्ष असतं, ते संख्येनं कितीही असले तरी प्रत्येकावर असतं हे निर्विवाद। त्यामुळे ते विघ्नांचं निवारण करतात आणि साधन चालू राहतं। म्हणून गुरुदेवांची प्रार्थना करून साधनाला आरंभ करावा हेच योग्य। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।